तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बौद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची मागणी. बागलांमध्ये बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन. बौद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करून महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्ध धम्मांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी बागलांमध्ये बौद्ध बांधवांनी धरणे आंदोलन केले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले होते. बागलान तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा बागलान तालुका यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. महाबोधी महाविहाराची मुक्ती व्हावी तसेच बौद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करून मंदिराचा कारभार पूर्णतः बौद्ध धम्मांच्या ताब्यात द्यावा. या कायद्यातील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीत गैरबौद्ध सदस्यांचे असलेले वर्चस्व संपुष्टात आणून समितीवर केवळ बौद्ध सदस्यांचीच नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात निवेदन बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले असून केंद्र सरकारने या प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते. प्रखर न्यूज साठी तुषार रोंदळसह भैयासाहेब माळी, सटाणा. बागलान तहसील कार्यालयाच्या समोरील अशोक स्तंभासमोर बागलानच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात काही सर्वपक्षीय आणि भारतीय बौद्ध महासभेचे नेतृत्वाखाली आम्ही एक अभिनव अशा पद्धतीने आणि देशभरातल्या आंदोलनाचा भाग म्हणून एक दिवसीय धरणं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. त्याचा भाग असा आहे की मागणी आमची मुळात अशी आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी एक मोठं विहार उभं राहिलंय. जगभरातल्या करोडोच नव्हे तर अब्जो असणाऱ्या बौद्ध अनुयायांचं ते श्रद्धास्थान आहे, उपासनास्थान आहे आणि आपसुकच ते श्रद्धास्थान त्याची जी काही मालकी किंवा त्याच्या असणारे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन, त्याची निर्णय प्रक्रिया, त्याचं नियोजन हे बौद्धांच्या हातात असलं पाहिजे यासाठी आमचं देशभरातलं हे आंदोलन आहे. त्याचाच भाग म्हणून आज बागलांच्या तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे. बुद्ध विहार ते बिहारमध्ये आहे. हे बिहारमधील मंदिर आज बौद्धांच्या ताब्यात नाही. त्या ठिकाणी अनेक कर्मकांड त्या ठिकाणी उभी केलेली आहेत आणि ते बौद्धांचा जो कायदा आहे तो कायदा त्यांनी जो बनवला आहे की बौद्धांच्या पद्धतीने ते विहारामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मात्र तसे न होता जसं हिंदू बांधवांचं मंदिर असेल ते हिंदू बांधवांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चन बांधवांचं मंदिर असेल त्यांचं ताब्यात आहे, मुसलमान बांधवांच्या ज्या मस्जिदी असतील त्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहेत, तसं बौद्धांच्या ताब्यात हे विहार असावं. आणि ते तो तिथे जो कायदा बनवलेला आहे तो कायदा 1949 साली बनवून आणि त्या ठिकाणी एक कलेक्टर जे असतात ते हिंदूच असले पाहिजे किंवा ते त्या कर्मकांडाला मानणारे पाहिजे आणि तिथे जे 4 लोक आहेत ते हिंदू बांधव आहेत. असे 5 लोक आणि दुसरे 4 लोक आहेत ते हिंदू आहेत. तसेच ते 4 आणि हे बौद्धांचे 4 लोक असे मिळून तिथे जो कायदा पास होतो किंवा ज्या काही गोष्टी पास होतात ते हिंदू बांधवांच्या पद्धतीने पास होतात आणि तिथे ते कर्मकांडी लोक आहेत हिंदू म्हणून तिथे ते मान्यता त्यांना पण नाही, ते घेतही नाहीत किंवा तशा पद्धती त्यांची वागणूक सुद्धा नाही आहे. त्यांची वेगळ्या पद्धतीची जी वागणूक दिली जाते की मग एक तर हिंदू पद्धतीने वागलं जातं मग हिंदूचा तो विहार आहे का? तसं नसल्यानंतर सुद्धा हा जो कायदा आहे तो वेगळ्या पद्धतीने बनवल्या कारणाने तिथे भारतभर अत्यंत असंतोष माजलेला आहे. मात्र बौद्ध लोक शांततेच्या मार्गाने जात आहेत आणि त्याचाच शासनाने तो गैरफायदा घेतला का काय असं सुरू माणसांमध्ये आता ते पेरलं जात आहे. आणि तशा पद्धतीने होत असताना आज आम्ही या बागलान तालुक्याच्या तहसीलदार साहेबांच्या कचेरीसमोर एक दिवसीय धरणं आंदोलन इथेच नाही आहे, संपूर्ण भारतभर हे आंदोलन आज पेटलेलं आहे. ज्या ठिकाणी विहार आहे त्या विहारापासून तर आज प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये खेड्यामध्ये हे बौद्धांच्या समोर ही गोष्ट जात आहे आणि त्यांच्या मनामध्ये असंतोष यायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा मी सरकारला विनंती करेन की आपण याविषयी नक्कीच दखल घ्यावी आणि ह्या आंदोलनाचा गाभा नेमका खरा काय आहे ते माननीय प्रधानमंत्री माननीय राष्ट्रपती साहेबा यांच्यापर्यंत ते पोहोचवावं आणि आमच्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनाही ही दखल घ्यायला भाग पाडावं असं मी या ठिकाणी विनंती करेल आणि थांबतो. की बौद्ध समाजातल्याच
व्यक्तींची त्या ठिकाणी बौद्ध मंदिर त्यांच्या ताब्यात मिळावं आणि त्याचं देखरेख किंवा त्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि ते श्रद्धास्थान त्यांच्या ताब्यात मिळावं म्हणून पूर्ण सटाणा शहरात हे धरणं आंदोलन चालूच आहे. पण यासोबतच संपूर्ण भारतभरात आज आंदोलन या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि ह्या आंदोलनाची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी. प्रखर न्यूजसाठी मी भैया साहेब माळीसह तुषार रोंदळ.